UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यासह हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात टाका। हप्ता प्रकरणातील आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे। आमदार सुरेश धस यांची मागणी। पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही। फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धसांची मागणी। तर मागील वेळी पालकमंत्रीपद भाड्यानं दिल्याची धस यांची टीका। बीडचा पालकमंत्री कोण असेल याचा निर्णय आम्ही तिघं मिळून घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणाशी संबंधित संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात। राऊतांचा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षाही वाईट झाल्याची टीका। बीडमध्ये इतकी मोठी घटना घडून पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानी यांचा सवाल। तर वाल्मिक कराडच्या अटकेसाठी दमानी 28 तारखेला बीडमध्ये आंदोलन करणार। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा। सर्वपक्षीय बैठकीमध्ये संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। मंत्री तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी। तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, पत्रामध्ये उल्लेख। धमकीमागे पवनचक्की माफियांचा हात आहे का याचा तपास सुरू। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त। भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत। आमदार रुसला, समजूत काढा, असं काही करणार नाही। भुजबळांची नाराजी असतानाच अजित पवारांचं सूचक वक्तव्य। छगन भुजबळ नाराज नाहीत असं वाटतंय। 2-4 दिवसात भुजबळ महायुतीमध्ये पुन्हा कार्यरत होतील, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त। भुजबळांची नाराजी हा भाजप प्रवेशासाठीचा प्लॅन, अंजली दमानी यांचा मोठा दावा। पदभार स्वीकारताच मंत्री ॲक्शन मोडवर। संजय शिरसाट यांच्याकडून मुलांच्या शासकीय वसतिगृहाला भेट देत पाहणी। तर बावनकुळेंनी शिफारसीनं बदल्यांसाठी येणाऱ्यांना फटकारलं। वणीतील सप्तशृंगी देवीच्या गडावर वक्फ बोर्डाचा दावा। मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप। 26 डिसेंबरपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। दादा भुसे यांच्याकडून पालकमंत्री पदावर दावेदारी। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडूनही दावा। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार। ऐन हिवाळ्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाची भीती। उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या सरासरी बाजारभावामध्ये मोठी घसरण। गेल्या 15 दिवसांमध्ये 1500 रुपयांपर्यंत दर घसरले। कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका। नववर्षाच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थानकडून जय्यत तयारी। 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।